नमस्कार मंडळी. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुखाचा जावो आणि हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 25 जुलैलाच म्हणजेच काय तर शनिवारी आहे ती आषाढी एकादशी. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशी असे म्हणतात. हा दिवस धार्मिक व आध्यात्मिक दृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी देव निद्रुस्त आणि धार्मिक मान्यता आहे की या दिवशी देव हे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यासाठी म्हणजेच कार्तिक एकादशीपर्यंत शेष नागावर झोपतात. हा काळ भक्ती, उपवास आणि साधनेसाठी उत्तम मानला जातो. वारकरी संप्रदायामध्ये या दिवसाला अनन्य असे साधारण महत्त्व आहे. हे आषाढ शुद्ध एकादशीला पंढरपुरात चंद्रभागेच्या तीरावर स्नान करतात. वारकऱ्यांचा महासंगम होतो. हे पायी चालणे म्हणजे शारीरिक व मानसिक तप मानले जाते. या आषाढ एकादशीच्या दिवशी व्रताचं खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे. म्हणून या दिवशी एकादशीला अगदी लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण हे व्रत करून विठ्ठलाची पूजा करतात, रुक्मिणीची पूजा करतात. या एकादशीला उपवास करून विठ्ठल व श्री विष्णूंच्या नामस्मरणात मन शांती लाभते, पाप नष्ट होतात आणि सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. एवढंच नाही तर आषाढी एकादशीला व्रत केले तर वर्षातील सर्व एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य फळ देखील आपल्याला प्राप्त होत असते. आषाढी एकादशीचा दिवस हा खूप महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. म्हणून या दिवशी आषाढी एकादशीच्या दिवशी ही चूक अजिबात करू नका. काय होतं बघा, आपल्याला भरपूर वेळा काही गोष्टी माहीत नसतात आणि आपल्याकडून या पवित्र दिवसाच्या दिवशी काही ना काही चुका होऊन जातात आणि ज्या आपल्याकडून नकळत चुका झालेल्या असतात ना, त्या एकादशीचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त करू देत नाहीत किंवा त्या चुकामुळे आपल्याला त्या आषाढी एकादशीचा उपवासाचं फळ सुद्धा आपल्याला मिळत नाही. म्हणून एखाद्या टायमाला तुम्ही आषाढी एकादशीला उपवास नाही केला तरी चालेल, पण ही चूक मात्र अजिबात करू नका. याचे तुम्हाला भयंकर परिणाम भोगावे लागतील. बघा, 99% लोकांना ही चूक 99% लोकांना आणखीही माहीत नाही की कोणती चूक आहे. बघा, अशी कोणती चूक आहे जी आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी करायची नाही. या दिवशी कोणत्या नियमाचे पालन करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ऐकायचा आहे, जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळून जाईल. जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल करून आणि तुमच्या कुटुंबावर सदैव माता लक्ष्मीचा आणि रुक्मिणीचा आशीर्वाद राहील आणि विठ्ठलांचा आशीर्वाद राहील. बघा, धर्मामध्ये एकादशीचे महत्त्व खूप मोठे आहे. एकादशी ही अतिशय सुंदर पवित्र तिथी मानली जाते. एकादशी ही अत्यंत सुंदर पवित्र तिथी मानली जाते. या 2 दिवशी देव निद्रा अवस्थेत जाता म्हणजे झोपी जातात आणि सृष्टीचा संपूर्ण कारभार हे भगवान शिवशंकराकडे सोपवत असतात आणि याच दिवसापासून चातुर्मास सुद्धा सुरू होत आहे आणि जे कार्तिकी एकादशीला संपत असतो. आता या आषाढी एकादशीचा प्रारंभ हा 24 जुलैला होत आहे आणि सकाळी 9:13 हे प्रारंभ होणार आहे आणि समाप्ती म्हणजे 25 जुलैला सकाळी 11:34 होणार आहे. उदय तिथीनुसार म्हणल्यास 25 जुलै म्हणजे शनिवारी आपल्याला हे व्रत उपवास वैकल्य करायचं आहे. एकादशीचे जे काही नियम आहेत, जे काही सेवा आहेत, जे काही उपाय आहेत तर ते आपल्याला सुद्धा 25 जुलैलाच करायचे आहेत. व्रत पारायण म्हणजे उपवास सोडण्याची वेळ 26 जुलैला पहाटे 5:45 ते 8:31 असणार आहे. तर या वेळेमध्ये तुम्ही व्रताचं पारायण जे आहे ते तुम्ही करू शकता, सोडवू शकता. आषाढी एकादशीचं व्रत करू शकता, सोडवू शकता. आषाढी एकादशीचं व्रत हे आपल्याला संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर करायचं असतं आणि दुसऱ्या दिवशी हे व्रत सोडलं जातं. या व्रताचं शुभफळ हे आपल्याला प्राप्त होतं. बऱ्याच वेळा काय होतं ना, जो दिवसभर व्रत करत असतात आणि दिवसभर रात्रभर व्रत करत असतात ते हे चूक करत असतात. ते तुम्हाला माहीत आहे का कोणती चूक करायची नाही आणि ज्यांना उपवास करणं शक्य नाही अशांनी सुद्धा, ज्यांच्या घरात खूप छोटी मुलं सुद्धा असतात ना, ते सुद्धा हे व्रत करत असतात. ज्यांना हे व्रत करणं शक्य आहे त्यांनी सुद्धा हे व्रत करायचं आहे. आता या दिवशी अशा काही चुका आहेत ज्या आपल्याला अजिबात करायच्या नाहीत. बघा, यात जी पहिली चूक आहे म्हणजे काय तर एकादशीच्या दिवशी भात खाणे वर्ज्य मानलं जातं. मग या दिवशी आपल्याला उपवास केला नाही तरीही
तरीही चालेल, पण या दिवशी तुम्ही अजिबात भात खाऊ नका. बऱ्याच वेळा आजारी व्यक्ती असतात किंवा लहान मुलं घरामध्ये असतात, तर त्यांना अशा वेळी बघा त्यांना भात खायला दिला जातो, पण ही चूक सुद्धा तुम्हाला करायची नाही. घरात कितीही लहान मुलं असू द्या किंवा कितीही मोठी व्यक्ती असली तर त्यांना एकादशीच्या दिवशी भात तुम्ही अजिबात देऊ नका. या दिवशी फक्त भातच नाही तर तांदळापासून जे काही पदार्थ बनवले जातात ना, ते सुद्धा आपल्याला या दिवशी सेवन केले जात नाहीत. म्हणजे तांदळाचे पदार्थ पूर्णपणे एकादशीच्या दिवशी वर्ज्य केला जातो. आता एकादशी तिथी ही 24 जुलैला सकाळी 9:23 सुरू होणार आहे. या दिवशी तिथी सुरू झाल्यापासून आपल्याला तांदूळ हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे आणि जो 26 जुलैला सोमवारी आपण हे व्रत सोडणार आहेत ना, त्या दिवशीच आपल्याला हे तांदूळ खाऊन हे व्रत सोडायचं आहे. तसेच या दिवशी मांसाहार, कांदा, लसूण वर्ज्य करायचा आहे. नशेपासून दूर राहायचे आहे. तर तुम्ही हे सुद्धा 24 जुलैपासून तुम्हाला हे सगळं वर्ज्य करायचं आहे आणि हे 26 जुलैपर्यंत तुम्हाला हे सगळं वर्ज्य करायचं आहे. तर या दिवशी एकादशीमध्ये मोजला जातो. म्हणजेच तर या दिवसापासून एकादशी सुरू होते आणि म्हणून या दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहार किंवा कांदा, लसूण यांचे सेवन करायचं नाही. तसेच कांदा, लसूण हे तामसिक पदार्थ असल्यामुळे या दिवशी आपल्याला या पदार्थाचे सेवन करता कामा नाही. तेव्हा कुठेतरी त्याचा नकारात्मक परिणाम स्वतःच्या शरीरावर किंवा स्वतःला भोगावे लागतात. या दिवशी कोणालाही अपशब्द बोलू नका, कोणाची निंदा करू नका, हिंसा करू नका. अगदी छोटी मुलगी किडा असेल तर देखील त्यांना सुद्धा आपण हिंसा करू नका की आपल्याला पाप लागेल. बघा लागतात. आषाढी एकादशीच्या दिवशी भांडण, वादविवाद, तंटा करू नका. बाहेरचं खाऊ नका. तसेच घरामध्ये देखील आपल्याला भांडण करायचं नाही. अगदी छोटे मुलं असतील तर त्यांना सुद्धा आपल्याला रागवायचं नाही, ओरडायचं नाही किंवा त्यांना सुद्धा मारायचं नाही. अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. घरात भांडण करू नका, कारण ही बघा आपली जी वास्तू असते ना, ती नेहमी तथास्तु म्हणत असते. आपण जे बोलतो तेच आपल्याला होत असतं. या गोष्टीत तुम्ही काळजी घ्यायची आहे. जर आपण या पवित्र दिवशी आपल्या घरात काही नकारात्मक बोललो तर आपल्याला देखील त्याचा वाईट परिणाम आपल्याला भोगावा लागतो आणि ती गोष्टी आपल्यावर हाव करत असते. बघा चांगली गोष्ट जी आहे ती आपल्याला घडवत असते आणि वाईट गोष्ट असते ती आपल्याला बिघडत असते. त्यामुळे हा नियम सुद्धा आपल्याला पाळायचा आहे. आता पुढची जी चूक आहे तर ती आहे कळत नकळत आपल्याकडून काय होतं ना, परंतु आपल्याला अजिबात करायची नाही. या दिवशी तुळशीची जी पानं आहेत ना, त्या अजिबात तोडायची नाही. जर तुम्हाला तुळशीची पानं ही पूजेसाठी लागणार आहेत तर तुम्ही आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत, पण त्या दिवशी तुम्हाला तुळशीची पानं तोडायचे नाहीत. एकादशी ज्या दिवशी सुरू होणार आहे त्याच्या आदल्या दिवशीच तुम्हाला हे तुळशीचे पानं तोडून ठेवायचे आहेत आणि 25 जुलैला पूजेमध्ये तुम्ही वापर करू शकता. तुम्ही 2 दिवस अगोदर तोडून ठेवली तरीही सुद्धा चालेल. जर लक्षात नाहीच राहिलं तर या दिवशी तुम्ही मार्केटमध्ये भरपूर तुळशीचे पानं विकायला असतात. या दिवशी तुम्ही जेव्हा आपण फुलं विकत आणतो ना, तेव्हा ते तुळशीपत्र सुद्धा तुम्ही विकत आणू शकता आणि ती पूजेमध्ये वापरली तरीही चालेल. किंवा तुळशी पाशी खाली गळून पडलेली पानं असेल तर ते सुद्धा तुम्ही उचलून धुवून स्वच्छ करून पूजेमध्ये वापरू शकतात. पण चुकूनही तुळशीला या दिवशी हात लावायचं नाही आणि तुळशीचे पानं अर्पण करायचे नाही. तसेच तुम्ही तुळशीला जल अर्पण करायचं नाही आणि तुळशीचे पानं तोडायचे नाही. तुळशीची पूजा करत असताना आपल्याला तुळशीला स्पर्श होणार नाही याची मात्र काळजी घ्यायची आहे, कारण या दिवशी माता तुळशी आपल्या हरीसाठी व्रत करत असते. तर आपल्याकडनं या चुका तिच्या व्रतामध्ये अडथळा येता कामा नाही. तसेच त्याचे वाईट परिणाम हे आपल्याला भोगावे लागतात. ते आपल्याला व आपल्या कुटुंबाला हे भोगावे लागतात. म्हणून तुम्हाला 100% आवर्जून हे टाळायचे आहेत. ही चूक सुद्धा चुकूनही करायची नाही. आपल्याकडनं होणार नाही याची काळजी मात्र आपल्याला घ्यायची आहे. तसेच या दिवशी आपल्याला नख, केस देखील कापायचे नाहीत. या गोष्टीची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे. एकादशीच्या दिवशी तुम्ही भगवान विष्णूची, विठ्ठलाची, श्रीहरीची पूजा करू शकता. पूजा सेवा, त्यांच्या मंत्राचा नामजप हा आपल्याला करायचा आहे. जेवढी जमेल तेवढी तुम्हाला शक्य असेल तेवढं तुम्ही विठ्ठलाचं नामस्मरण करायचं आहे, करत राहायचं दिवसभर. किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सुद्धा जप केला तरीही तुम्हाला संपूर्ण आषाढी एकादशीचं शुभ फळ प्राप्त होणार आहे. कारण आपल्या सेवेने आपल्या पुण्याचा बँक बॅलन्स जो असतो ना, तो सतत वाढत असतो आणि तो बँक बॅलन्स आपल्याला काहीतरी कामाला येत असतो, कुठेतरी कधीतरी कामाला येत असतो. त्यामुळे आपण जेवढी सेवा करत राहतो ना, ती भरपूर वेळा असं होतं की आपल्याला आपण जेव्हा सेवा करत असतो ना, तेव्हा त्या सेवेचं फळ मिळत नाही, पण काही कालांतराने आपल्याला त्या सेवेचं फळ, पूजाचं फळ हे आपल्याला मिळत असतो. पण आपल्याकडे पाहिजे तसं फळ मिळत नाही तर मग काय करायचं? तर बघा, देवांची अशा वेळी आपण जी काही वाईट कर्म केलेली असतात ना, त्या कर्माचं फळ आपल्याला फिटेपर्यंत आपल्याला आपण केलेल्या सेवेचं फळ मिळत नाही. एकदा का आपल्या कर्माचं वाईट कर्म फिटलं तर नक्कीच आपण जी काही सेवा करत असतो तर त्या सेवेचं फळ आपल्याला निश्चितच मिळत असतं. त्यामुळे तुम्ही ही चूक कधीच करू नका. तुम्ही जी सेवा करत राहा, भगवान विष्णूंचं नाव घेत राहा. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करण्याचा प्रयत्न करा. तसेच विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. एक श्लोकी
की विष्णू सहस्त्रनाम देखील आहे ते सुद्धा तुम्ही पठण करू शकता. लिहिता वाचता येत नसेल तर तुम्ही श्रवण देखील केलं तरीही चालतं. त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी अजून एक जी चूक आहे ती आपल्याला करायची नाही. ती म्हणजे कोणती तर बघा, ती म्हणजे या दिवशी आपल्याला विविध रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाहीत. अगदी रंगाच्या बांगड्या देखील या दिवशी तुम्ही चुकूनही घालू नका. भरपूर वेळा असं होतं की मॅचिंगमध्ये आपल्याला काही चुका होऊन जातात आणि आपल्याकडून कळत नकळतपणे ह्या चुका होऊन जातात. या दिवशी तुम्ही या रंगाचे वस्त्राचे, रंगाच्या बांगड्या, रंगाचे कपडे, रंगाची टिकली या दिवशी लावू नका. तर तुम्ही या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. पिवळा रंग हा भगवान विष्णूंचा आवडता रंग आहे. पिवळ्या रंगाची वस्त्र ही अत्यंत प्रिय, म्हणून या दिवशी तुम्ही हे वस्त्र, पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करू शकतात किंवा लाल रंगाची वस्त्र सुद्धा तुम्ही या दिवशी आवर्जून परिधान करू शकता. तसेच या दिवशी भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फुलं हे आवर्जून वापरायची, अर्पण करायची असतात. तुळशीपात्र सुद्धा अर्पण करायचे आहेत, कारण तुळशीपत्राशिवाय भगवान विष्णूंची आणि विठ्ठलाची पूजा ही अपूर्णच असते. म्हणून तुळशीशिवाय पूजा ही अपूर्ण राहत असते. म्हणून आपल्याला पूजा करत असताना तुळशीपत्र हे आवश्यक वापरायचं आहे बघा. तसेच म्हणून अपूर्ण मानली जाते, म्हणून तुळशीपत्र म्हणते पूजा करताना हे वापरत असते. तसेच अर्पण करायचं आहे. विठ्ठलाची मूर्ती नाही तर भगवान विष्णूंची मूर्ती नाही हरकत नाही. बाळकृष्णाची मूर्ती ह्या प्रत्येकाच्या घरात असते तर तुम्ही तिची पूजा केली तरी सुद्धा चालतं, कारण देव हा एकच आहे. त्याची रूप जी आहेत ना ती वेगवेगळी आहेत. यासोबतच तुम्हाला या दिवशी इच्छापूर्तीसाठी एक उपाय सांगणार आहे. तो उपाय तुम्ही 100% करा बघा, त्याचं 100% फळ हे तुम्हाला मिळणार आहे. असा हा प्रभावी उपाय इच्छापूर्तीसाठी. तुमच्या मनात एखादी जर इच्छा असेल आणि जर ती पूर्ण तुम्हाला भगवंताकडून करून घ्यायची असेल तर तुम्ही हा उपाय नक्कीच या दिवशी करा. कोणता उपाय करायचा आहे बघा, तुळशीच्या पानांचा हा उपाय. आपल्याला तुळशीपत्र लागणार आहे. तुळशीपत्र सांगितल्याप्रमाणे तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवा. विकत आणा किंवा खाली पडलेली असेल तर तरी ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तुमच्याकडे एक तुळशीपत्र असेल ना तरीही चालेल, किंवा 11 तुळशीपत्र असतील तर तरीही चालेल, किंवा 108 तुळशीपत्र घेतली तरीही चालेल. जेवढी तुमच्याकडे असतील तेवढी तुम्ही घेतले तरी चालेल. तुळशीपत्र घेतले की आपल्या देवांचा जो दिवा असतो ना तो तुम्ही नेहमी लावत असतो. असनावरती बसायचे, तुळशीपत्र स्वच्छ करायचं, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची पूजा करून घ्यायची. तुळशीपत्र हे आपल्या हातामध्ये ठेवायचं आहे आणि आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. यानंतर आपली इच्छित मनोकामना जी आहे ना ती व्यक्त करून तुळशीपत्र भगवान विष्णूंच्या समोर तुम्हाला अर्पण करायची आहेत. आणि यानंतर तिथेच त्यांच्यासमोर बसून तुम्हाला ओम वैष्णवे नम या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे आणि पुन्हा आपली एकदा इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे. आणि अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे. आता दुसऱ्या दिवशी हे तुळशीपत्र तुम्ही जिथे अर्पण केला आहे तिथून उचलायचं आहे आणि आपल्या पर्समध्ये ठेवायचे आहे. नक्कीच तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. अत्यंत प्रभावी आणि सात्विक असा उपाय आहे, जो तुम्ही आषाढी एकादशीला नक्की करून बघा. तर हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आजची ही माहिती कशी वाटली तेही मला नक्की कमेंट करून सांगा. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.